आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पंढरपूरच्या दिशेने आता प्रस्थान झालेला आहे। इंद्राणीच्या पूरस्थितीमुळे इथे कमी वारकऱ्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं होतं। मात्र सध्या आपण ही दृश्य पाहतोय। आजचा हा पालखीचा मुक्काम हा गांधीवाड्यामध्ये असणार आहे। अनेक वारकरी या ठिकाणी दाखल झालेले होते, मात्र खूप कमी वारकऱ्यांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आला। विठुरायाच्या गजरामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तिरसामध्ये पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने आता निघालेला आहे। ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषाने संपूर्ण आळंदी नगरी दुमदुमलेली आहे। दरवर्षी या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये अनेक वारकरी हे सहभागी होत असतात। हजारो वारकरी यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात। मात्र पावसाची स्थिती पाहता आणि आळंदीकडे जाणारे तीनही पूल पाण्याखाली असल्यामुळे जवळपास 1200 ते 1300 वारकऱ्यांनाच या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला होता। आळंदीमध्ये संत ज्ञानोबा माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळा आता गांधीवाड्यामध्ये मुक्कामी असणार आहे। आषाढी एकादशीच्या एक दिवस आधीच हा पालखी सोहळा पंढरपुरात पोहोचेल। तर आळंदीमधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय।